आज आपण बनवणार आहोत अदाई डोसा. साऊथ इंडियन स्टाईलचा नमकीन पॅनकेक आहे. यामध्ये तांदूळ, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डाळी, मसाले टाकले जातात. यामुळे ही रेसिपी पौष्टिक रूपाने भरपूर आहे. अदाई डोसा हे एक छान कॉम्बिनेशन आहे. हा एक कंप्लीट मील बनतो. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, सविताज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आणि आता मी 1 कप असं तांदूळ घेतलं आहे. कुठलंही घेतलं तरी चालतं. चणा डाळ घेतली आहे पाऊण कप, तूर डाळ घेतली आहे पाऊण कप, मूग डाळ घेतली आहे पाऊण कप आणि उडीद डाळ घेतली आहे अर्धा कप. असं ह्या डाळी मी घेतल्या आहेत. स्वच्छ धुवून घ्यायच्या डाळी आणि तांदूळ. स्वच्छ धुवून घेतलं की आपल्याला ह्या रात्रभरसाठी भिजवत ठेवायच्या आहेत. तर यातमध्ये मी आता स्वच्छ धुवून घेतल्या आहेत डाळी. 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं टाकलं आहे, थोडंसं हिंग टाकलं आहे आणि बेडगी मिरची टाकल्या आहेत 7 ते 8. मग ह्यात पाणी टाकून आपल्याला डाळी आणि तांदूळ भिजतील एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. यामध्ये मी मेथीदाणे टाकायचे विसरले होते. मेथीदाणे टाकूयात. पाव चमचा असं टाकलं आहे मेथीदाणे मी. आणि हे आता आपण सगळं मिक्स करून एक रात्रभरसाठी भिजत घालूयात. रात्रभर भिजवण्यासाठी ठेवले आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायचे छान डाळी आणि तांदूळ आणि मिरच्यासुद्धा आपल्या छान अशा भिजल्या आहेत. तर हे आपण मिक्सरला छान असं दरदरं असं पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला ह्याची. आपण सगळ्या डाळी आणि तांदूळ मिक्स करून भरडून घेणार आहोत. आणि ह्याच्यावर ज्या भिजलेल्या आहेत त्या मिरच्या टाकल्या आहेत मी. आलं टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता हळद टाकली आहे अर्धा चमचा आणि हिंग टाकायचं आहे आपल्याला पाव चमचा. आणि हे चांगलं दरदरं असं मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला भरडून घ्यायचं आहे. छान असं भरडून घेतलं आहे मी. तुम्ही बघू शकता अगोदर मिरच्याची पेस्ट होती त्यामुळं लाल झालं आहे. नंतर आपण ह्या डाळी जशा जशा भरडून घेऊ तसं थोडासा कलर चेंज होतो. आणि हे सगळं आपल्याला नंतर मिक्स करून घ्यायचं आहे. दरदरं असं मी पेस्ट करून घेतली आहे मी ह्याची. जास्त बारीकही केली नाही. छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे. डाळी चांगल्या बारीक आपल्या झालेल्या आहेत. आता एकत्र करून घेऊयात. डाळी, तांदूळची पेस्ट आणि त्यात मिरच्या वगैरे आपण सगळं जे जिन्नस बारीक दरदरं पेस्ट करून घेतली आहे ते आता आपल्याला तासभरासाठी एका साईडला ठेवायचे आहे. चांगलं झाकण ठेवून ठेवायचं आहे. आणि नंतर आपण झाकून ठेवलेलं हे मिश्रण मी दुसऱ्या भांड्यात चेंज केलं आहे. तासभर झालं आहे. आता ह्या मिश्रणात आपण 1 मोठा कांदा मी बारीक असा कट करून घेतला आहे. कोथिंबीर टाकली आहे फ्रेश अशी 1 वाटी भरून कट करून. आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अजून एकदा थोडंसं पाणी टाकलं आहे मी. आणि एकाच दिशेने असं आपल्याला हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, सेमी घट्ट आहे. तर आपण गॅसवर मी एक नॉनस्टिक तवा ठेवला आहे. त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. मध्यम आच आहे गॅसची. आणि त्याच्यावर हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. हे मिश्रण असं फिरवायचं आहे. डोश्यासारखं पातळही नाही, उत्तपम एवढा मोठाही नाही पाहिजे आपल्याला. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही, असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर हे 2 मिनिटांनी आपण पलटून घ्यायचं आहे. तेल टाकून छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. हा डोसा खायलासुद्धा छान लागतो आणि प्रोटीन रिच आहे. पोटभरीचा हा नाश्ता आहे. तर अशाच पद्धतीने आपण बाकीचेही डोसे बनवून घेऊयात. तेल किंवा तूप लावायचे आहे आणि त्याच्यावर आपलं हे मिश्रण बनवून घेतलेले टाकायचे आहे. मी तेल लावलं आहे आणि हे चांगलं पसरवून घ्यायचं आहे. डोशासारखं पातळ नाही आणि उत्तपम एवढे जाडही नाही ठेवायचे आपल्याला. पसरवून घ्यायचं आहे. खूप छान टेस्टी होतात हे अदाई डोसे. आणि हे नारळाच्या चटणीबरोबर
किंवा टोमॅटो चटणीबरोबर असं खाल्लं तरी चालतं. आणि जर वेळ नसेल तर 30 सेकंदासाठी आपल्याला झाकण ठेवून हे लगेचच वाफवून होतात. आणि छान असं खरपूस भाजून घेतलं आहे एका बाजूने. आता 2 मिनिटांनी आपण हे पसरवून घेत आहोत. हे नॉनस्टिक तव्यावर बनवलं आहे, पण लोखंडी तव्यावरसुद्धा खूप छान होतात हे. अशा पद्धतीने आपले हे अदाई डोसे तयार आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा. आता मी नारळाच्या चटणीबरोबर सर्व करत आहे. आणि हे डोसे खायलाही छान आहेत. पोटभरीचा नाश्ता आहे आणि प्रोटीन रिच आहे. जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. रेसिपी आवडली तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल हा नाश्ता. अप्रतिम चवीचे हे डोसे होतात. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.